मी विभावरी बोके. मी आता अकेमी एज्युकेशन सोसायटी या संस्थेची मी प्रेसिडेंट आहे. माझ्या संस्थेत MBA, ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज असे 3 विभाग आहेत. 180चा इंटेक असलेले माझ्या कॉलेजमध्ये आज महिला दिनानिमित्त मी तुम्हाला सांगते की मुलींची संख्या ही जास्त आहे. जेव्हा ॲडमिशनची वेळ येते तेव्हा माझी मार्केटिंग टीम सांगते की मॅडम, मुलांच्या बरोबर मुली पण आल्या पाहिजेत. मुली जर का कॉलेजमध्ये असतील ना तर मुलं ॲडमिशन घेतात आणि मुलांची संख्या वाढते, ॲडमिशन जास्त होतात. त्याच्यामुळे खरं सांगायचं तर ना आम्ही मुलींना जास्त धरून आणतो कॉलेजमध्ये आणि आपोआप आमची मुलांची संख्या वाढते. आमच्याकडे तुम्ही बघाल तर इवन माझ्या फॅकल्टीमध्ये 80% महिला आहेत आणि अतिशय सक्षम आणि इंटेलिजंट महिला आहेत ज्युनियर कॉलेजला सगळीकडे. त्याच्यामुळे उद्या आज महिला दिनाच्या निमित्त जो प्रोग्राम आहे तो सर्व पुरुषांना बाजूला ठेवून सगळ्या महिलांनी डॉमिनेट करून खूप मोठ्या प्रकारचा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. या महिलांचा सहभाग पाहिला की खरोखर खूप आनंद होतो, कारण की पूर्वापारपासून आपण बघत आलेलो आहे की महिलांना खूप डावललं गेलेलं आहे. महिलांना दुय्यम दर्जा दिला गेला होता पूर्वीपासून आपल्याकडे. तुम्ही आत्ताची जनरेशन म्हणाल तर त्यांना ते काही प्रमाणात नाही पटणार, कारण की आता मुली सक्षम व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे पेरेंट्सना एकच मुलगी असली की ते सगळे त्याला कॉन्सन्ट्रेट करून शिकवतात. त्यामुळे मुलांच्या बरोबरीने यायला लागलेल्या आहेत. पण जेव्हा महिला दिन 1910 साली सुरू झाला त्यावेळेसची परिस्थिती खूप वेगळी होती. त्याच्यानंतर आपण बघत आलो खूप वेगवेगळ्या थरामध्ये जिजामाता असतील किंवा लेखिका असतील किंवा काही आपल्या राजकारणातल्या स्त्रिया असतील, स्वातंत्र्यासाठी झडलेल्या असतील, आल्या. पण प्रमाण किती होतं? प्रमाण नक्कीच पुरुषांपेक्षा महिलांचं कमी होतं. महिलांना पहिल्यापासून सांगितलं गेलं, चूल आणि मूल इतपतच तुझं काम आहे, ह्याच्यावर तू डोकं काढू नको. कुठल्याही घराचा निर्णय घेताना महिलांना डावललं जायचं. त्यांना सांगितलं जायचं, तुला काही अक्कल नाही, तू थांब, ऐक मी काय सांगतो ते. खरं तुम्ही पाहाल तर दिवसभराचं 12 तास आपण जर कामाचे धरले तर 12 तासात केलेलं काम तुम्ही पाहिलं तर महिलांचं काम किती आहे आणि पुरुषांचं काम किती. पुरुष उठतो, तयार होतो, कामाला जातो आणि दिवसभराचं काम करून येतो. पण एक काम करणारी जर महिला असेल तर ती उठते, स्वयंपाक करते, मुलाचं आवरते, घर आवरते, सगळं कामाला जाते, दिवसभर कामं करून येऊन परत रात्रीचा स्वयंपाक करते, रात्रीचं आवरते, झोपते. परंतु चूल आणि मूल असलेल्या महिलाच्या या कामाला कधीही मान्यता मिळाली नाही किंवा तिचं अप्रिसिएशन मिळालं नाही. आपल्याकडे नेहमी जर आपण घराघरातनं पाहिलं तर कित्येक वेळा बायकांना त्रास दिला जातो का तर मुलाला जन्म दिला नाही, मुलीला जन्म दिला. पण तुम्ही खरं जर पाहिलं ना तर इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, सन इज सन टिल ही गेट्स हिज वाईफ, डॉटर इज डॉटर होल ऑफ द लाईफ. खरोखर मुलगी ही आई वडिलांसाठी, मुलं नसतात असं नाही, परंतु मुलगी ही सासरी गेली तरी तिचा आईपाशी जीव असतो, तिचं लक्ष आईकडे राहिलेलं असतं, तिला ती जबाबदारी वाटत असते नेहमीच. बायकांच्या कामाचा, बायकांचा बुद्धीचा कधी विचार केला गेला नाही, जो अलीकडे गेला आहे. जर तुम्ही आपल्या राष्ट्रपती या सुद्धा आपल्या एक महिला आहेत, तिथपासून शेतात काम करणारी महिला जर पाहिली तर तुम्ही किती वेगवेगळ्या क्षेत्रात महिला काम करायला लागलेल्या आहेत. तुम्ही इंदिरा नूरी बघा. इंदिरा नूरी सारखी एक व्यक्ती, भारतीय स्त्री ही आज जागतिक लेवलला ज्या प्रकारचं काम करते आहे